मंडळी, तुम्ही ही नावं तर ऐकलीच असाल. एक म्हणजे स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, मलबेरी आणि गुजबेरी. आता यांच्यात अजून एक असं नाव आहे जे काटेरी झुडूप प्रकारातील पीक आहे आणि ते पीक डोंगराळ भागामध्ये मोठ्या प्रमाणात घेतलं जातं आणि त्याचं नाव आहे राजबेरी. आता माझ्या समोर या कुंड्या आहेत आणि या कुंड्यांमध्ये लावलेली राजबेरीची रोपं आहेत. आता ही रोपं आपण कुठून आणलेली आहेत तर रानातून. आता काय होतं मंडळी, त्याचं जे बी आहे ते बी पेरून उगत नाही. तर हे बी म्हणजे ही रोपं उगतात कशी, तर याला येणारी जी फळं आहेत म्हणजे ही जी येणारी राजबेरी आहे, ही राजबेरी खाऊन पाखरं ही राजबेरी खातात आणि त्यांच्या विष्ठेमधून जे बी पडलं जातं त्याच्यापासून रोपं तयार होतात आणि ती रोपं रानात जाऊन अगदी बारक्या नजरेनं शोधावी लागतात. कसं ते तुम्हाला दाखवते. आता एवढ्या परिसरात बघा, पाखराची कुठे ना कुठेतरी विष्ठा पडलेली आणि त्या विष्ठेतून बी पडलेलं आहे आणि त्या बियाचंच एक रोप उगवलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते. या ते बघा, आता ह्या एवढ्या परिसरात बघा तुम्ही, बारीक बारीक गवत आहे, मात्र या गवतातच बघाल हे बघा, हे इथं आहे राजबेरीचं रोप. आता या रोपावरती आपल्याला लक्ष ठेवायचं आहे आणि थोडंसं मोठं होऊन द्यायचं आहे आणि मगच आपल्याला याला इथून उचलून असं कुंडीमध्ये लावायचं आहे आणि लावल्यानंतर ना अगदी 2-2.5 महिन्याची अशी रोपं झाली की याची आपण लागवड करू शकतो. आता आपण काही दिवसांपूर्वी म्हणजे 8 दिवसापूर्वी अशीच रोपं रानातून आणलेली आहेत आणि ती रोपं पण आपण कुंडीमध्ये लावलेली आहेत ती तुम्हाला थोडक्यात मी दाखवते. आता ही जी रोपं आहेत ना, ही रोपं पण रानातून आणलेली आहेत आणि या रोपांना लावून 8 दिवस झालेले आहेत. अजून जीव ह्यांनी काही धरलेला नाहीये, पण ह्याच्यातील जी बारीक रोपं आहेत जसं की हे आहे, हे आहे, हे आहे, ही जरा ऍक्टिव्ह झालेली आहेत. मात्र जी मोठी रोपं आहेत त्यांनी काय अजून जीव धरलेला नाही. आता आपण काय केलेलं, गेल्या वर्षी अशीच रोपं रानातून आणलेलीत आणि लावलेलीत कुंड्यांमध्ये आणि ती रोपं आपण आपल्या शेताच्या बांधाला लावलेली आहेत. तर 6 महिन्यामध्ये ती रोपं केवढी मोठी झालेली आहेत हे मी तुम्हाला थोडक्यात दाखवते. चला माझ्याबरोबर. ही आहेत राजबेरीची रोपं जे आपण 6 महिन्यापूर्वी लावलेलीत पावसाळ्यामध्ये आणि बघाल तुम्ही 6 महिन्यामध्ये या रोपांची चांगली अशी ग्रोथ झालेली आहे आणि यांना आता प्रोडक्शन म्हणजेच फळं यायला सुरुवात झालेली आहे. हा इथे राजबेरीच्या रोपाची फांदी आहे आणि बघाल तुम्ही कसा गुच्छच्या गुच्छ आलेले आहेत राजबेरीचे आणि खूप छानपैकी ग्रोथ झाल्यामुळे फळं आलेली आहेत. आता राजबेरीचं जे प्रोडक्शन असतं ते प्रोडक्शन 10 वर्षापर्यंत आपण घेऊ शकतो आणि याला एक्स्ट्रा खताची औषधांची काही गरज लागत नाही. एक फक्त बेसल डोस दिला की त्याच्यावरती ही राजबेरीची चांगली ग्रोथ होते आणि वर्षातून एकदा ही जी 3G कटिंग करायची असते जेणेकरून राजबेरीला उपफांद्या जास्त फुटल्या की त्या फांद्यांमधून प्रोडक्शन वाढलं जातं. आता मार्केटचं सांगायचं झालं तर मंडळी, मार्केटमध्ये राजबेरीचा दर आहे 200 रुपये किलो आणि हा 200 रुपये किलोचा दर कधीच खाली होत नाही. एक वेळ वाढेल पण खाली होत नाही. आता महाबळेश्वर तालुक्यामध्ये एक कासवड म्हणून गाव आहे आणि ते गाव राजबेरींचं गाव म्हणून ओळखलं जातं कारण की कासवण गावामध्ये राजबेरीचं प्रोडक्शन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या आपल्याला कमेंट येतात की ताई आम्हाला राजबेरीची रोपं मिळतील का? तर हो, नक्कीच तुम्हाला राजबेरीची रोपं मिळतील. आता जो येणारा पावसाळा आहे त्या पावसाळ्यामध्ये आपण रोपं आणू, ती तयार करू आणि तुम्हाला देणार आहोत. तर ती रोपं तुम्ही लावा, त्या राजबेरीचं तुम्ही पीक घ्या आणि त्याच्यातून 4 पैसे कमवा.